हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन दाखवणार आहे. मी रोज यूज करते. सो मी इकडे घेतलेलं आहे सिटाफिलचं मॉइश्चरायझर. माझी ड्राय स्किन आहे, सो त्यामुळे मी ड्राय लोशन घेतलं आहे सिटाफिलचं. ऑइली स्किनसाठी वेगळं आहे आणि ड्राय स्किनसाठी वेगळं आहे. मी मुलींना रिकमेंड करते की तुम्ही हा मॉइश्चरायझर यूज करा. सिरियसली खूप छान आहे. सो इकडे पूर्णपणे लावून घेते मी. जास्त नाही घ्यायचं, मी थोडंसं घेते, एकदम एकदम थोडंसंच घेते. अँड बघू शकता माझी स्किन हायड्रेटेड वाटते आता खूप जास्त. माझी स्किन ॲक्च्युली खूप ड्राय आहे आणि थंडी आता सध्या चालू आहे, तर त्यामुळे माझी स्किन खूप ड्राय होऊन जाते. सो त्यामुळे मी हॅलो मॉइश्चरायझर नेहमीच यूज करते. हे फक्त स्किनसाठी नाही तर हे बॉडीसाठी पण युजफुल आहे. सो यू शुड ट्राय इट. आणि हा आहे माझा छोटंसं पॉकेट. ह्याच्यामध्ये सगळं सामान ठेवते, जे मला अँड टायमिंगला लागू शकतं ते. सो इकडे माझ्याकडे आहे ब्ल्यू हेवन बीबी क्रीम. ही वाली मी आता ही नाही लावत आहे. मी नेहमी नाही लावत. मला कधीतरी कुठं खूप इम्पॉर्टंट काम असेल किंवा काही असेल तर मी लावत असते. नाहीतर मी आत्ता लावणार नाही आहे. मला काही जास्त काही कुठं बाहेर जायचं नाही आहे. सो मी आता एक मिनटं. ओके, आता मी फक्त पावडर लावणार आहे, कारण की मी हे लावते. हे झाल्यानंतर मी काजळ वगैरेसुद्धा लावते, पण आज नाही लावणार आहे कारण की मला कुठं बाहेर जायचं नाही आहे. सो त्यामुळं एक मिनटं मी पावडर घेते. पावडर घेतलेली आहे. ही आहे मीना खाकी पावडर. ही आमच्या गावाकडेच भेटते, इकडं कुठं भेटतच नाही पुण्यामध्ये, आणि मला हीच आवडते. बाकी जे मी नाव नाही घेणार पावडरचं, पण बाकी जे पावडर्स असतात त्याचं जे कन्स्टंट असते ते खूप अशी ऑइली टाईप असते. ते माझ्या फेसला अजिबात होत नाही, कारण की माझ्या फेसला जर ते दुसरे पावडर जर लावले ना तर अचानक फोड्या यायला सुरू होतात किंवा ड्राय स्किन होऊन जाते, डार्क पडतात. आय डोंट नो, माहिती नाही का होतं. शक्यतो माझ्या स्किनला सूट नसेल होत ते पावडर, पण दुसरे पावडर मला अजिबात सूट नाही होत. सो त्यामुळे मी माझ्या गावाकडची ही पावडरच नेहमी यूज करते. आता मी थोडीशी लिपस्टिक घेते. ओके, डन. आणि मला अजून एक सांगायचं आहे. हा निव्याचा लिप बाम आहे. तुम्ही हा सिरियसली यूज करा. हा खूप छान आहे. मी डेली यूज करत असते. जे बाकीचे लिप बाम असतात मला त्याच्यापेक्षा मला वाटते हे खूप बेस्ट आहे. आणि ही जी छोटी जी आहे ही 75 रुपीजला भेटते. सो तुम्ही यूज करा. ही खूप छान आहे. मी खूप अगोदरपासूनच यूज करते ही वाली. सो या, दॅट इज फॉर इनफ. आणि अजून एक गोष्ट राहिली, एक मिनटं. गंध माझा, मी ॲक्च्युली गंध लावलं ना त्याच्यानंतर मी कुंकू असे ते खाली लावते, पण मला आता कुंकू भेटतच नाही आहे घरी. 2 दिवस झाले मला कुंकू भेटत नाही आहे, नाहीतर मी नेहमी कुंकू लावतेच. मला पण कधी कधी रिकामं वाटतं असं गंधाच्या खाली कुंकू नाही लावलं की. मिनटं मी लावून येते. सो या, रेडी झालेले आहे मी. मी जास्त प्रोडक्ट खरं तर यूज नाही करत, पण आता हळूहळू करायला लागले. जसं की सिटाफेलचा हा मॉइश्चरायझर. मला नंतर कळालं की निव्याचा लिप बाम हा खूप बेस्ट आहे लिप्ससाठी. सो मी खूप आता जवळजवळ 2-3 महिने झाले असतील मी यूज करते. आणि अजून एक मी तुम्हाला सांगते, मी खूप लहानपणापासून म्हणजे 8-9 स्टँडर्डपासून काहीतरी कैलास जीवन छोटी डब्बी असते किंवा ट्यूबसुद्धा भेटते, अशीच थोडीशी मोठी असते, तर तीसुद्धा यूज करा. ती खूप खूप छान आहे. मी नंतर नाही का बंदच केलं होतं, कारण की बंद केलं होतं म्हणजे माझं डेली लाईफचं जे रुटीन होतं त्याच्यामध्ये मला नीट स्वतःला टाईमसुद्धा देता नव्हतं येत. आणि स्किन केअर तर खूप लांबची गोष्ट झालेली. मला चेहऱ्याला काही लावायलासुद्धा टाईम होतात. मला झटपट असं दिवस जात होते, कारण की माझे पेपर, माझे एक्झाम्स, खूप सारी प्रिपरेशन करायचे होते. सो माझं असं झालं की बस आता स्किन केअर नाही करणार वगैरे, पण स्किन केअर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हीसुद्धा जाणून घ्या. हे आवाज आमच्या इकडे काम जरा चालू आहे. स्किन केअर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लहान असो, मोठे असो, कोणीही स्किन केअर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. माझं थोडंसं असं झालं की स्किन केअर वगैरे जाऊन तिकडे मला टाईम नव्हता भेटत काढायला. पण तुम्हाला जर टाईम भेटला तर मॉइश्चरायझर, लिप बाम किंवा कैलास जीवन हे यूज नक्की करा. अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.